नेहा पुढची एंट्री सांग ना. नेहा नेहा अगं लक्ष कुठे आहे तुझं? पुढची एंट्री सांग ना. मी काय विचारते तुला. काय करतोय आपण? हे बघ, मला माहितीये तुझ्या आयुष्यात अचानक खूप उलाढाल झाली, पण याचा अर्थ आपण एंट्री चुकवायची का? नाही ना. हे डेडलाईनचं काम आहे ना नेहा. अगं बघता बघता दिवस संपेल आणि आपण इथे एंट्रीज टॅली करत राहू. तुला काम कम्प्लीट करायचं नाहीये का? हा प्लीज मला जरा पाणी दे. हे काय बॅग कसली आहे? ओ, इथूनच डिरेक्टली बाहेर जायचा प्लॅन आहे वाटतं. काय बोलतेस? असं काही नाहीये की असं काही नाही. नाही सोडणार. तू जोवर सांगत नाही मी नाही सोडणार. सांगते 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 सोड. सांग. डिनर डेटला जायचं. बोल. डिनर डेट. वाव, किती सगळं फास्ट फास्ट होतं यार नेहा तुमचं. व्हेरी गुड. मला इथे भीती वाटते आणि तू का बोलतेस? कसली? अगं मी असं पहिल्यांदाच असं मला कळत नाही. म्हणजे एक मिनिट, साधी डिनर डेटच आहे ना. अगं बघ एवढी काय घाबरतेस. आणि आता याची सवय करून घे. अशा डिनर डेट होतच राहतील. गप्प बस. तू ना उगाच टेन्शन घेऊन बस. काय असतं ना, या अशा डिनर डेट्सला ना युजली एकमेकांना समजून घेण्यासाठी जात असतं. सो तू अशी नर्वस होऊ नको. तिथे जाऊन उगाच बडबड करू नकोस. पहिली गोष्ट. आता जायचं असं छान बसायचं. तुझ्या हातात मेन्यू कार्ड दिला ना, तर त्या मेन्यू कार्ड मध्ये बघून तू जरा कन्फ्युज होशील. कारण का मोठमोठ्या हॉटेल्स मधल्या मेन्यू कार्ड मध्ये जे काही डिशेस असतात त्याच्या नावाचा आपल्याला उच्चारही येत नसतो. बट डोंट वरी, त्यालाच म्हणायचं. तुला हवं ते मागव. आणि सगळ्यात मेन गोष्ट 3 C लक्षात ठेवायचे. 3 C. बी कूल, केअरिंग अँड कॅज्युअल. ओके. तुला बरंच माहितीये. हा, त्याचा काय उपयोग? तुला काही माहित नसून तू छान डेटला जाते आणि मला एवढी सगळी माहिती असून समीर सर मला कुठेच नेत नाहीये. पण कळत नाही का ग नेहा, किती खडूसपणे वागतात ते माझ्याशी. तुझं परत सुरू झालं? तुझ्या बरोबर असं कोणी वागलं ना तेव्हा तुला कळेल. नेहा, ती गॉर्डन अँड गॉर्डनची फाईल तुझ्याकडे आहे का? माझं ना एक काम आहे, मला झेरॉक्स काढायचे. आलेच हं मी. शुअर. सुरेश, ती जरा फाईल बघू. काय निघायचं का? निघायचं का? आज खूप काम आहे. कॉपी ठेवली सर. थँक्यू. आपण परत कधी जाऊया ना? नाही पण तू संपव ना काम, मग निघूया. तू सांग कधी निघायचं ते. नाही, एकत्र नको जाऊया. तू आधी जा, मी नंतर येते. का? हा, थंड होईल सर कॉपी. घेतोय मी कॉफी. हे बघ, तसं बरं दिसत नाही ना. म्हणजे तू आधी जा, मी नंतर येते. ऑफिसमध्ये कळेल ना. आणि खूप काम आहे. ठीक आहे, रिलॅक्स. मी पुढे जातो. म्हणजे काय, तिकडे तुला रिसीव्ह करायला पण कोणीतरी असलं पाहिजे. एवढं पण काही नाहीये. नाही ना, मग एकत्र जाऊया. मी बाहेर जाऊन थांबतो, तू काम झालं की ये. ओके, दॅट्स इट. नको ना. ऑलराइट. काय बोलायचंय ते लक्षात आहे ना? ओके.
मिथिला अरे बापरे, वहिनी तुम्ही चिंचाळ्याला काय झालं? अशा अचानक आलात तुम्ही, घाबरले ना मी. गड नाही घाबरायलाच हवं. ह्याच्या पुढे ना काम करताना आजूबाजूला लक्ष ठेवायचं. काय लिखाण काय चाललं? हे ना मोबाईलच्या कॅलेंडर मधून ना मी मुहूर्त शोधून लिहित होते. मुहूर्त कशासाठी? आता आपल्या यशचं लग्न असेल ना, मग मुहूर्त नको का शोधायला? अहो म्हणजे त्यानुसारच आपण पुढची कामं करणार ना. कपडे, दागिने, आमंत्रण देणं घेणं, अहो एक ना दोन हजार कामं असतात लग्नाची. मग अशी ऐन वेळेस काय आपण कुठे धावाधाव करणार बरं? वा एकदम कामाला लागलीस तू मिथिला. हो हो, म्हणजे तुमच्या एकटेवर पडायला नको ना म्हणून. आपण लग्नाची बोलणी करायला कधी जाणार हो? बोलणी इतक्यात? लग्न यशचं, पण गुडघ्याला बाशिंग बांधून तू उतावळ झालीस असं का वाटतं मला? म्हणजे कम ऑन मिथिला, चल रिलॅक्स. आता कुठे त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. त्यांच्या प्रेमाचा गोडवा थोडा मोरू देत, एकमेकांची सवय होऊ देत ना त्यांना. उगाच कुठे लगेच लग्नाच्या बंधनात वगैरे अडकवतेस. त्यांना थोडं एन्जॉय करू देत ना. अय्या, खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं. वहिनी तुम्ही किती रोमॅन्टिक आहात हो. तू पण हो ना रोमॅन्टिक, थोडी सेन्सिबल पण. प्रेम जेवढं जास्त गहिरं तेवढा जास्त घाव गहिरा. प्रेम ना थोडंसं मुरलं पाहिजे, म्हणजे मग त्याची वाट लावताना मज्जा येते. म्हणून म्हणते मी तुला, रिलॅक्स, घाई करू नकोस तू. उडू देत ना दोघांना उंच आकाशात. मग कशी जमिनीवर आपटते बघ मी दांडकात, मज्जा येईल. अरे देवा, आता या मुहूर्तांचं काय करायचं मी? निघालीस का ग? निघाले? नाही नाही, कुठे काय? काय चाललंय? काय नाही. तुमचे हे जे काही आखो ही आखो में इशारे चालले ते मला कळणार नाही असं वाटतंय का तुला? चल आवरून घेऊ, निघायचंय ना तुला? काय आवरायचं? डेटला ना तुम्ही चाललाय मॅम, वर मलाच विचारताय काय आवरायचंय. मी तुला तयार करते, तू चल. अगं पण हे तू चल. हो. चल ग.
सॉरी, उशीर झाला मला. इंतजार का फल मीठा होता असं मी फक्त ऐकलं होतं. आज अनुभवलं देखील. थँक्यू. हे काय आहे? मॉकटेल आहे, दारू नाहीये. ओके, घेऊ शकतेस तू. काय बघतोयस? असं प्लीज बघू नकोस ना, मला खूप ऑड वाटतंय. सॉरी. ती एसके इंडस्ट्रीजची फाईल बघितला ना तू? ऍक्च्युली ते सगळे बिल्स आपण परत एकदा मागवले पाहिजे. त्यात काहीतरी घोळ आहे असं मला वाटतंय. आज मी आणि शेफाली तेच चेक करत होतो. आपण त्यांना सांगूया ती फाईल परत पाठवायला. सॉरी. हा, सॉरी. तू काय 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 बोलत होतीस आता? मी एसके सॉरी. आय नो आपण आज इथे डिनर डेटला आलोय ना. मी पण ना. पण खरं सांगू तर तू करेक्ट आहेस. म्हणजे तू जे म्हणालास ना, बिल्स आणि फाईल्स, पेपर्स, ह्या सगळ्यांनी खरंच खूप कचरा होतो आणि खूप धूळ पण जमते ना. आणि खूप उशीर पण लागतो काम करायला. म्हणजे वेळ पण खूप वाया जातो ना. तर ते तू सांगितलं ना, पेपरलेस वर्कस्पेस, ती खरंच खूप छान आयडिया आहे. नाही म्हणजे बघ ना, आपल्या ऑफिसमध्ये आधी सगळं खूप असं जुन्या पद्धतीने होत होतं ना. म्हणजे बाहेरच्या नवीन टेक्नॉलॉजीज आणि सिस्टीम्स बद्दल आपल्याला काही माहितीच नव्हतं. पण आता तू आलायस ना, आता बरंच काही बदलेल. कुठे कुठे बदलेल? ऑफिसमध्ये ना. सॉरी, मी परत ऑफिसच्याच गप्पा मारते. पण खरं सांगू, ही जागा आहे ना खूप छान आहे. म्हणजे असं इथे खूप मोकळं मोकळं आहे. असं मुंबईत कुठे मिळत नाही ना. म्हणजे बघ ना, आजूबाजूला सगळंच किती. नेहा, सोबत जर का चांगली असेल ना, तर जगातली कुठलीही जागा आपल्याला आवडून जाते. नेहा, मला कळतंय हे सगळं तुझ्यासाठी खरंच खूप नवीन आहे. आय अंडरस्टँड. डोंट वरी, मी आहे ना. मला फक्त एवढं सांग नेहा की तू खुश आहेस ना? हे काय होतंय मला? डोळे सारखे भरून काय येत आहे? नेहा, आर यू ओके? आयुष्यात अचानक इतका आनंद मिळाला यश, की डोळे भरून आले. थँक्यू. हे काय? तुझ्यासाठी
बघ ना काय. तुम हुए मेहरबान तो है ये नेहा, नेहा, तुझं काहीतरी बोलायचं राहून जात आहे का? काहीतरी सांगणार आहेस ना तू मला?